पंढरपूर रेस्ट हाऊस ते विठ्ठल मंदिर ह्या VIP रोडवर असलेल्या रेल्वे अंडरपासच्या दुरुस्तीचं काम आता सुरू झालं असल्यामुळे आजपासून जवळपास 20 दिवस हा VIP रोड खरं तर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। आपण बघू शकतो की तिन्ही बाजूला प्रचंड अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे ह्या VIP रोड वरती खरं तर सर्व शासकीय कार्यालय देखील इथं असलेले आपल्याला पाहायला मिळते। तहसील ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, त्याचबरोबर पंचायत समिती, तालुका पोलीस स्टेशन यासह जर आपण बघितलं तर एक कवटेकर प्रशाला आणि त्याचबरोबर उमा कॉलेज असे सगळे काही जे काही महत्त्वाचे कॉलेज असतील किंवा जे शासकीय कार्यालय ह्याच रोडवरती असल्यामुळं इथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांबरोबर विद्यार्थ्यांना खरं तर आता नाहक त्रास आता सहन करावा लागणार आहे। पंढरपूर शहरामध्ये येण्यासाठी हा एकच VIP मार्ग होता, तर वरच्या भागाची उपनगर त्या लोकांना देखील आता पंढरपूर शहरामध्ये येण्यासाठी टाकली ती करता रेल्वे अंडरपास किंवा सरगम चौक येथील रेल्वे अंडरपासचाच वापर करावा लागणार आहे। त्यामुळे नागरिकांना आता याचा नाहक फटका सहन करावा लागत आहे। 20 दिवस खरं तर हा रोड आता बंद असणार आहे। त्यामुळे ह्या रोडवरती जर आपण बघितलं कायमच हा वर्दळीचा रोड म्हणून मानला जातो। ह्याच रोडवरनं सगळ्या ज्या VIP मुवमेंट असतात, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, ते मंदिराकडे जाण्याकरता जो VIP रोड होतो हा एकमेव हा रोड आहे। ह्या रोड मध्ये खरं तर आता काम सुरू असल्यामुळे हा रोड 20 दिवस खरं तर बंद होणार आहे। त्यामुळे टाकळीच्या गावात जाणारा जो रस्ता आहे तो एक रस्ता आणि सरगम चौकातील रस्ता या रस्त्यावरती आता प्रचंड खरं तर गर्दी आणि किंवा ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर काम करून पूर्ण करण्याची आता मागणी खरं तर नागरिकांकडून केली जाते। या रस्त्याच्या कामाला जे 20 दिवस लागणार आहे ते कमीत कमी वेळात ते काम पूर्ण करावं अशी खरं तर नागरिकांनी आता मागणी केलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।